सातारा जिल्ह्यातील खंडोबाची पाली यात्रेचा आज मुख्य दिवस आहे। म्हाळसादेवी आणि खंडोबा यांचा विवाह सोहळा मृग नक्षत्र गोरस मुहूर्तावर संध्याकाळी संपन्न होणार आहे। या विवाह सोहळ्याला उपस्थित राहण्याकरता तोबा गर्दी आहे। सकाळपासूनच मोठ्या संख्येने या ठिकाणी भक्तांच्या रांगा आहेत। राज्याचं आराध्य दैवत असलेल्या पालीच्या खंडोबाची यात्राचा आज मुख्य दिवस आहे आणि आज सकाळपासूनच मोठ्या संख्येने भाविक भक्त जे आहेत ते आता पाली नगरीत आलेले आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतात। आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच रांगेमध्ये दर्शनाला सुरुवात झालेली आहे। म्हाळसादेवी आणि खंडोबा रायाचं लग्न सोहळा हा येतो हा गोरज मुहूर्तावरती मृग नक्षत्रावरती सायंकाळच्या सुमारास पार पडणार आहे आणि दुपारच्या सुमारास या ठिकाणी आहे ती भव्य पालखी मिरवणूक निघणार आहे। या संपूर्ण परिसर आहे तो आता भक्तिमय वातावरण आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतंय। अजय येळकोट जय मल्हारच्या गजरामध्ये आहे तो पाली नगरी आता दुमदुमताना एकंदरीत पाहायला मिळते। त्याचबरोबर या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी अग्निशमन दलाचे 2 बंब आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी जे आहेत ते पोलीस प्रशासन अतिशय सज्ज असलेले एकंदरीत पाहायला मिळते। सातारा आगारातून 140 बसेस आहेत त्या पालीच्या यात्रेसाठी रवाना करण्यात आलेल्या आहेत। यामुळे आजचा जो दिवस आहे तो मुख्य दिवस असणार आहे। प्रशासनावरती या यात्रेचा ताण पडणार आहे कारण या ठिकाणची गर्दी आहे ती आता हळूहळू एकंदरीत वाढताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता या ठिकाणी प्रशासन देखील सज्ज होणार आहे। काही वेळातच या ठिकाणी आता पालखी सोहळा देखील निघणार आहे। शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।